नागपुरातल्या कुही तालुक्यात रेल्वे रुळाचं काम सुरू आहे। या कामामुळे तिकडे तारणी, भामेवाडा, चितापूर, तितूर या गावातील जवळपास 200 शेतकऱ्यांच्या शेतीला जाण्याचे रस्ते बाधित झालेत। पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्या बुजल्यात, गिट्टीचे उत्खनन झालेलं आहे, मोठमोठे खड्डे अद्याप बुजवलेले नाहीयेत, त्यामुळे तिकडे पाणी साचलंय। शेजारी गावकऱ्यांचे रहदारीचे कच्चे पक्के रस्ते आहेत। ऐन हंगामाच्या वेळेस अशा समस्या उत्पन्न करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या या धोकादायक आणि अनागोंदी कारभाराला गावकरी वैतागलेत। जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी स्थानिक माजी आमदार, तहसीलदार यांच्यासह या जागेला भेट दिली। त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता बांधण्याचे निर्देश दिले। 2 आठवड्यानंतर देखील त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये। वारंवार प्रयत्न करूनही समस्या सुटत नाहीये। हे पाहून आंदोलनाच्या पवित्र्यात गावकरी आहेत। अखेरचा उपाय म्हणून समस्याग्रस्त गावकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। आपल्या सर्व समस्या सोडवण्याची मागणी करणारं निवेदन दिले। नमस्कार, दैनिक देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलो चितापूर ग्रामपंचायत अंतर्गत भामेवाडा येथील हा ज्या रेल्वे पुलाच्या ज्या समस्यामुळे जनता एवढी त्रस्त झालेली आहे, त्यामुळे आपण जनतेच्या काय नेमकं समस्या ते आपण जाणून घेऊया। काय समस्या सर? आपलं नाव म्हणजे उपसरपंच तुम्ही? हो साहेब, इथं 2 आठवड्या आधी कलेक्टर साहेब पण येऊन गेलेले आहेत। त्यांनी समस्या पाहिलेल्या आहेत। सर्वात विशेष म्हणजे हा जो मेन मार्ग आहे आपल्या कुही ते नागपूर, हा या मार्गावर जे बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये खूप सारं पाणी साचून राहते। हे अक्षरशः कलेक्टर साहेबांनी येऊन इथं चेक केलेलं आहे। त्यांच्या समोर तिथं पाणी होतं, तिथून लोकांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो। कित्येकदा लोक तिथे जाऊन सगळ्यांनी पडतात। दुसरी समस्या म्हणजे रेल्वेनी आमची एक तारणी ते भामेवाडा जी पांधन होती, ती पांधन पूर्णपणे बंद केली। म्हणजे तिथून आवाजावी जे आधी फाटक होतं ते फाटक पूर्णपणे बंद करून टाकलाय। शेतकऱ्याची इतकी समस्या आहे की ते रेल्वेवरून तर जाऊ शकत नाही आणि त्याची शेती पडण्याच्या याच्यात आलेली आहे। आम्ही मागं कलेक्टर साहेबांची भेट घेतली होती, जाऊन सगळ्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये। सरपंच साहेब होते आपले, अमितजी वैद्य, गुरुजी होते, अशा काही गावकरी होते। सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी आम्ही समस्या केल्या, कलेक्टर साहेबांकडे दिले। जिल्हाधिकारी साहेब या क्षेत्रामध्ये प्रवेश केला, परंतु पाहणी सुद्धा केली यांनी, त्यांच्यामुळे काही कामाला सुरुवात? कलेक्टर साहेबांनी फक्त पाहणी केली, त्याच्या व्यतिरिक्त एक काम बी झालेलं नाहीये। आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरात लवकर हे काम करून देऊ। अजूनपर्यंत तिथं काही काम झालेलं नाहीये। जसं तसंच ज्या अडचणी होत्या त्या अजूनही तशाच आहेत। सर, तुम्ही काय सांगू शकाल त्याच्याबद्दल? येथे लक्ष्मीकांतजी मेश्राम यांचा इथे बराच परिचय आहे। रिपब्लिकन पक्षाचे ते नेते आहेत आणि त्यांनी जेव्हा मला या सगळ्या प्रकाराविषयी सांगितलं, मागे पण त्यांनी रामदास आठवले साहेबांचं पत्र या संदर्भात आणलं होतं आणि त्यांनी या सगळ्या समस्या जेव्हा मला अवगत करून दिल्या, त्याच्यानंतर परत मग त्यांनी सांगितलं की जिल्हाधिकारी येथे येऊन गेले। जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले संबंधित कंपनीला की हा पर्यायी रस्ता जो आहे, जो रेल्वे रुळाला समांतर आहे, या 5 गावांकडे जाणारा, बांधून देण्यात यावा। पण प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यावरही त्या ठेकेदारांनी त्या कामाला हातही लावला नाही, ही अत्यंत गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, आता स्वतः मी जेव्हा पाहणी केली, गुडगाभर चिखलामध्ये जाऊन जवळपास 1.5 किलोमीटरचा रस्ता पूर्ण, सरपंचांनी जे सांगितलं त्याच्याही पेक्षा इतक्या गंभीर गोष्टी की ती शेती ढासळत आहे, खसत आहेत। जेवढा पाणी पडत जाईल ती खसत ती पूर्ण तो इतका मोठा चर बनलेला आहे। 70 ते 80 फूट खड्डे तिथे बनलेले आहेत। 1-2 जंगली जनावर तिथे डुक्कर पडले आहेत, वासरू पडलेला आहे तिथे। त्याच्यामुळे ही समस्या जी आपण बोलतोय त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष गंभीर आहे। दुसरी गोष्ट, आता आम्ही ज्या रस्त्यानं, तो डांबर रस्ता होता, या रेल्वेच्या बांधकामाच्या गाड्यांच्या जाण्या येण्यामुळे तो रस्ता तर पूर्ण उखडला, त्याची तर भरपाई रेल्वेवाल्यांनी केलीच नाही। मी यांना घेऊन मग गडकरी साहेबांकडे गेलो। आता आमच्या लेखी गडकरी साहेब पंतप्रधान पदाचे उमेदवार नागपूरकरांचे भूषण आहेत, नागपूर जिल्ह्याचेच नाही, महाराष्ट्राचे नाही, ते देशाचे भूषण आहेत। आमच्या लेखी त्यांच्यापेक्षा मोठं कोण आहे? म्हणून म्हणजे रामदास आठवले साहेब आमचे सर्वोच्च नेते तर आहेत आमच्या पक्षापुरती, आमच्या पक्षाचे, पण इतरही आपल्या सर्वांच्या मते गडकरी साहेबांपेक्षा मोठं कोण? आम्ही त्यांच्याकडे गेलो। 4 दिवसानंतर गडकरी साहेबांच्या कार्यालयातून आम्हाला पत्र प्राप्त झालं की हे जिल्हाधिकाऱ्यांसाठी पत्र आहे। अरे, जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षाच नाही आहे, तर आम्ही काय जिल्हाधिकारी कार्यालयाचे काय हेलपाटे घालायचे का? आणि मुख्य म्हणजे याच्या अगोदरही ते जेव्हा बांधकाम सुरू व्हायचंच होतं तेव्हा पण जिल्हाधिकारी आले होते, तेव्हा विपिन ईटनकरच होते का?
तेव्हाही इटणकरच जिल्हाधिकारी होते. त्याही आश्वासनाची पूर्ती झाली नाही आणि म्हणून याही वेळेस आमची काही त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे. पहिली गोष्ट ही. त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आता आम्ही जाणं येणं हा काही विषय राहिलेला नाही आहे. ते जिल्हाधिकारी आहेत, याचा अर्थ ते जनतेच्या अधिकाराचे रक्षण करणारे प्रतिनिधी म्हणून अधिकारी आहेत. त्यांना कुठला देवदत्त अधिकार नाही आहे. ते आमचेच अधिकार आहेत, जनतेचे अधिकार आहेत. त्या अधिकारांची राखण करणारे ते अधिकारी आहेत. हा लोकशाहीचा विचार सांगतो. दुसरी गोष्ट की आता ज्या समस्या मी डोळ्यांनी पाहिल्या त्या इतक्या भयावह आहेत की एखाद्यावर जीव, आणि ती मागे वीज पडून ती बाई तिथे मरण पावलीच होती, पूर्ण म्हणजे जागेवरच कोळसा झाली. म्हणजे कुठलं नियोजन इथे नाही आहे, काहीच नाही आहे. आणि जर आता आम्ही एक विवक्षित वेळेत वाट बघू, जर त्या विवक्षित वेळेत, अपेक्षित वेळेत जर इथे काहीही कारवाई झाली नाही तर आंदोलनाचं पवित्र घेण्याची भूमिका सध्या गावकऱ्यांची आहे. फक्त आम्ही गडकरी साहेबांकडे गेलो म्हणून एक गावकरी अपेक्षा बांधून आहेत. अन्यथा ती पण जर अपेक्षा पूर्ती झाली नाही तर आम्ही सगळे गावकरी, आजूबाजूचे 8-10 गावाचे लोकांचा पाठिंबा आहे. म्हणजे पूर्ण या कुही क्षेत्रात खळबळ माजून गेलेली आहे या विषयावर. आणि आमची अशी मागणी आहे आता या क्षणाला, एका मागणीवर तर आम्ही ठाम आहोत की ही जी कोणती कंपनी आहे जे बांधकाम वगैरे करून राहिली तिला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं. आणि समजा हे जर केलं नाही तर त्याच्यामध्ये मग कोण त्याच्यामध्ये लिप्त आहे, कोणते काही गैरव्यवहार तर झाले नाही ना, की गाववाले तिकडे मरू द्या, त्या चरमध्ये फसून गाववाल्यांचे जनावरं मरू द्या, गाववाल्यांना व्हायचा तो त्रास होऊ द्या, पण आम्हाला काही घेणं देणं नाही. ही ज्या कोणाची आता अपेक्षा असेल, कारण की आता साहजिक जर पाऊल उचललं गेलेलं नाही आहे, ज्या पोटतिडकीनं उपसरपंच बोलले त्याच पोटतिडकीनं मग इतरही लोक बोलले पाहिजे, मग ते आमदार असो आणि इतर कोणी असो, तर कुठेतरी या शंकेला वाव राहील की काहीतरी व्यवहार झाले का. आता काय आम्ही त्याविषयी ठोस बोलू शकत नाही, पण त्या शंकेला वाव देणाऱ्या या गोष्टी घडून राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं ही आमची पहिली मागणी आहे. आणि आता एक गडकरी साहेबांचा आमचा आधार आहे एका अपेक्षित वेळेत, ते जर झालं नाही तर आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या पाठिंब्यासहित त्या पूर्ण ठिकाणी उपोषण किंवा आंदोलन अशा प्रकारचे त्या अवलंब करण्यात येणार.